शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं शिक्षकांनी शाळेमध्ये येताना नेमका कोणता पेहराव करावा याबाबत 15 मार्च 2024 रोजी नियमावली जाहीर केली आहे। नियमावलीमध्ये जीन्स परिधान करण्यावर बंदी घातली आहे। शासनाच्या या निर्णयाला शिक्षकांनी विरोध केलाय। जागतिक पातळीवर शिक्षणाच्या कक्षा रुंदावत आहेत। ऑनलाईन शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या बाबींचा वापर 21व्या शतकात होत आहे। अशा परिस्थितीत शिक्षकांच्या पेहरावावर बंधनं घालणं हे काळाला धरून नाही। त्यामुळे शिक्षकांनी जीन्स पॅन्ट परिधान करून शासनाच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त केला। यावेळी शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही असा पवित्रा शिक्षकांनी घेतलाय। शासनाने शिक्षकांच्या पेहऱ्यावरती या ठिकाणी जी.आर. काढलेला आहे। शिक्षक हा नेहमीच समाजमान्य अशा पद्धतीचा आपला जो पेहराव आहे तो शाळेत करून जात असतो। आजपर्यंत कुठल्याच शाळेमध्ये अशी तक्रार आलेली नाही की एखादा शिक्षक चुकीच्या पद्धतीने शाळेमध्ये कपडे घालून आलेला आहे। हे अनावश्यक अशा पद्धतीचे जी.आर. काढून शासनाला काय साध्य करायचं आहे हे आम्हाला अजून कळालेलं नाही। आम्ही या सगळ्या शासनाचा धोरणाचा निषेध करतो आणि हाही शासनाला जी.आर. आम्ही रद्द करायला भाग पडू। या कुठल्याही प्रकारच्या जी.आरचं आम्ही पालन करणार नाही अशा पद्धतीचा निर्णय आम्ही आज संघटनांनी घेतलेला आहे। म्हणून आजचा दिवस सर्व शिक्षकांनी शाळेमध्ये जीन्स घालून या घटनेची या जी.आरचा निषेध नोंदवलेला आहे। शासनाने जो ड्रेस कोडचा जो जी.आर. लागू केला आहे तो तात्काळ मागे घ्यावा आणि शासनानं शाळांमध्ये शिक्षक भरती करावी, भौतिक सुविधांसाठी निधी द्यावा एवढी ही शासनाला आमची विनंती आहे आणि हा आदेश तात्काळ मागे